मोठी बातमी येते पुण्यातून समोर। पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुण्यात कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करण्यात आले। कल्याणी नगर परिसरातील धक्कादायक घटना। पुण्यात गुन्हेगाराच्या प्रमाणात वाढ होतीये। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कल्याणी नगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कल्याणी नगर परिसरातील ही धक्कादायक घटना समोर येते। कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करण्यात आले, त्यामुळे आता पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। तर चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? तर ही जी पीडित महिला आहे ती पुण्यातील पिंपळे सौदागर या ठिकाणी राहायला आहे आणि ती तिच्या कामासाठी जी आहे ती कल्याणी नगरला जात होती। ज्या कॅब चालकाने तिच्याशी हा सगळा गैरवर्तन केला आहे, त्या सगळ्या घटनेमुळे ही पीडिता महिला कारमधून उडी मारत तब्बल 2 किलोमीटर जी आहे ती पळत गेलेली आहे। खरं तर या कॅब चालकावरती जो आहे तो पुण्यातील खडकी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। हा कॅब चालक ज्यावेळेस पीडित महिला याच्या कॅबमध्ये बसली होती तेव्हापासून आरशामध्ये बघून या पीडित महिलेशी गैरवर्तन करत होता, अश्लील हावभाव करत होता। या सगळ्या हावभावाला कंटाळून घाबरून पीडित जी महिला आहे ती उडी मारून जी आहे ती पळत सुटली। खरं तर आपण पाहिलं की स्वारगेटची जी घटना आहे या घटनेमुळे सध्या संतापाची लाट असताना पुन्हा एक जी ही सगळी घटना ती समोर आलेली आहे। जी नक्कीच, स्वारगेटच्या प्रकरणानंतर आता ही दुसरी घटना आपण पुण्यातील पाहतोय। चंद्रशेखर, या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते का? त्याला आता ताब्यात कधी घेण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळते? जो कॅब चालक आहे त्याला ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। कॅब चालकाच्या विरोधात वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा देखील खडकी पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर ज्या कॅबमध्ये हा सगळा प्रकार झाला ती कॅब सुद्धा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे। नीलम जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कल्याणी नगर परिसरातील धक्कादायक घटना। पुण्यात कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करण्यात आलंय। पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। कॅब चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलेलं आहे। कल्याणी नगर परिसरातील धक्कादायक घटना या संदर्भात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे। महिला सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित केला जातोय। पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कल्याणी नगर परिसरातील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। एका कॅब चालकानं या ठिकाणी महिलेसोबत गैरवर्तन केलेलं आहे, महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलंय। या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून आता या कॅब चालकाचा शोध घेण्यात येतोय, त्याला आता ताब्यात घेण्यात येणार आहे। पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वारंवार वाढ होताना पाहायला मिळते। कल्याणी नगर परिसरातील ही धक्कादायक घटना पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे। याआधी आपण स्वारगेटमधील घटना पाहिली, त्यानंतर पुण्यामध्ये खळबळ माजली होती, राज्यभरामध्ये खळबळ माजली होती आणि त्यानंतर ही दुसरी घटना पुण्यातील आपण पाहतोय। कॅब चालकानं महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलेलं आहे, त्यामुळे आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुण्याला माहेरघर म्हटलं जातं आणि विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि या ठिकाणी आता अशा घटना घडत असताना आता सर्व बाजूतून आता विरोधकांकडून सुद्धा टीकास्त्र डागण्यात येतंय, निशाणा साधण्यात येतोय सरकारवरती। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुण्यात कॅब चालकानं एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलंय। कल्याणी नगर परिसरातील ही धक्कादायक घटना समोर येते। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत। तृप्तीताई, ही दुसरी घटना आपण पाहतोय। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कॅब चालकाने आता महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची माहिती या ठिकाणी समोर येते, आपली प्रतिक्रिया? खरं तर पुण्यामध्ये आपण बघतोय की कालची घटना एवढी गंभीर आहे। आज सुद्धा म्हणजे मुली जॉबला जातात, काल सुद्धा मुलगी जी जॉबला जाणारी होती
ती एसटीतून घरी चाललेली होती. आज सुद्धा जॉबला जाणारी मुलगी किंवा कॅब चालकाकडून जे काही गैरवर्तन होतंय त्या मुलीला उडी वगैरे मारायला लागते. नेमकी ही हिंमत वाढते कशी गुन्हेगारांची? आज आपण बघतोय की पोलिसांकडून जे आहे ते अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातंय. अनेक जे आहेत ते गुन्हे दाखल होत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ होतीये आणि पुण्यासारखं शहर जे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं तिथे वारंवार जर अशा घटना व्हायला लागल्या तर नेमकं मग आमच्यासारख्या सगळ्या महिलांनी जगायचं कसं? आम्ही सगळे पुणेकर आहे. पुणे हे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं. आज ह्या मुली ज्या आहेत त्या विश्वासाने बाहेर पडतात, साहसी होऊन बाहेर पडतात. परंतु आज आपण बघतोय की जे काही कॅब चालक असेल, कालचा तो जो आरोपी आहे तो गाडे असेल, यांच्यात ही हिंमत येते कुठून? मग पोलिसांचा जो आहे तो वचक गुन्हेगारांवर नाहीये का? पोलीस ज्या पद्धतीनं काम करतायत, पोलिसांबद्दलची विश्वासार्हता नागरिकांमध्ये आता कमी झालेली आहे आणि म्हणूनच या अशा आरोपींचं जे आहे ते आपण बघतो की हिंमत वाढते. ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. सलग म्हणजे अगदी 48 तास होत नाहीयेत या ज्या बसमध्ये जो अतिप्रसंग झालाय त्या घटनेला आणि तिथं अशी घटना होते. आणि मग पुण्यातल्या ऑलरेडी कालपासून मला जे काही महिलांचे मुलींचे फोन येत आहेत की आता आम्ही घाबरलेलो आहे. अनेक मुलं जे आहेत त्या आईंचे फोन येत आहेत की अशा पद्धतीनं बसमध्ये बलात्कार व्हायला लागला तर मुलींना जॉबला कसं पाठवायचं, बाहेर कसं पाठवायचं. आणि आता कॅब चालक जो आहे तोच अशा पद्धतीनं जिथं आपण कॅब बुक करत असतो विश्वासाने त्या गोष्टींमध्ये जे आहे ते अशा गाड्यांमधून जात असतो तिथं अशा घटना व्हायला लागल्या. तर मला वाटतंय की गृहमंत्र्यांचाच कुठेतरी वचक जो आहे तो पोलिसांवरचा कमी पडतोय आणि पोलीस पूर्णपणे सपशेल जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत महिला सुरक्षेच्या बाबतीत. जी, एक आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय पाऊल उचलणार आहात? आपण काय या संदर्भात पुढचं पाऊल आपलं नाही असेल? बघा आता तर मला वाटतंय की रस्त्यावरच उतरणं गरजेचं आहे. मी थोड्या वेळात 10 वाजता आता परत स्वारगेट बस स्थानकात जाणार आहे कारण 48 तास झाले आरोपी यांना सापडत नाही आणि याच्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल आणि आमची भूमाता ब्रिगेड आता रस्त्यावर उतरणार आहे. जी, आपण या संदर्भात काही पत्रकार परिषद घेणार आहात का या आंदोलनासंदर्भात? या आंदोलनासंदर्भात पत्रकार परिषदेत नाही, आम्ही डायरेक्ट रस्त्यावरच उतरणार आहोत कारण आता पत्रकार परिषद, राजीनामे हे जे आहे ते सगळं मागून झालेलं आहे. आता ह्या घटना थांबतच नाहीये तर ऍक्शन मध्ये उतरण्याची आता महिलांना गरज झालेली आहे. जी, धन्यवाद तृप्तीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. कल्याणी नगर परिसरातील धक्कादायक घटना आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या आता म्हणतायत आपण रस्त्यावर उतरणार आहोत, या सर्व गोष्टींबाबत प्रश्न विचारणार आहोत. पुण्यात कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केले गेले. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत. रुपालीताई, पुण्यातील ही दुसरी घटना आपण पाहतोय. कॅब चालकाकडून महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलंय. स्वारगेटचंच प्रकरण आता हे ताजं असताना राज्यभरामध्ये याचे आपण पडसाद पाहतोय. तीव्र नाराजी व्यक्त होतीये, निषेध व्यक्त होतोय आणि आता ही दुसरी घटना घडतीये. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न खरंच आता जरा या सगळ्या घटना बघता अत्यंत गंभीर झालेला आणि पुण्याला शर्मेने मान खाली घालावी लागते. मुळामध्ये याच्यामध्ये जी महिला कॅबमधनं उडी मारून म्हणजे प्रसंग धाव तिने ओळखून काय तिला त्या कॅब चालकाने अश्लील हावभाव केले तो तिच्यावर अतिप्रसंग घडू नये म्हणून त्या भगिनीने उडी मारून तक्रार दाखल केली. मला वाटतं हे कालच्या स्वारगेटचं ही घटना घडायच्या आधीची घटना आहे. परंतु अशा घटना होत असताना महिलांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार करणे किंवा ज्या भागात ज्या आहेत तिथं त्या रोडवर आरडाओरडा करणे, लोक जमा करणे, स्वतःच्या मदतीसाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे. एक लक्षात घ्या, गुन्हा झाल्यानंतर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्यात येते, गुन्हा दाखल होतो, अटक करण्यात येते. परंतु पोलिसांची सुद्धा आपल्याला पेट्रोलिंग म्हणजे पोलिसांचं पोलिसिंग आता वाढवणं गरजेचं आहे. ज्या ज्या पोलीस स्टेशनचे पीआय आहेत त्यांनी त्यांच्या भागामध्ये पेट्रोलिंग होणं, त्यांच्या भागामध्ये जी काही लोक राहतात त्यांची माहिती ठेवणं, त्यांच्या भागातले सीसीटीव्ही तुमच्या पोलीस स्टेशनशी कनेक्टेड ठेवले आणि पहिले आहेत ना हे गल्ली गल्लीत बसणारी जी टोळकी आहेत ना पोरं
की जी सतत बसलेली असतात किंवा कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांचं बस्तान बसलेलं असतं आणि मग तिथं पत्ते चालतात, जुगार चालतात, त्यांच्या नको त्या गोष्टी चालतात. हे सगळं बंद केलं रुपालीताई, याआधी आपण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा फोन घेतला होता. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पोलिसांचाच कुठेतरी धाक राहिलेला नाहीये किंवा पोलिसच आता यामध्ये कुठे पुढाकार घेत नाही, त्यामुळे या सर्व घटना आता समोर येताना पाहायला मिळतात. नाही, लक्षात घ्या, आपले कायदे खूप स्ट्रॉंग आहेत आणि पोलीस त्याच्या कालच्या प्रकरणात त्या मुलीने जेव्हा काल सकाळी तक्रार दिली तर त्या जो आरोपी अनोळखी तो आयडेंटिफाय केला, त्याला अटक करण्यासाठी त्याचं फुटेज सगळीकडे प्रसारित केलं आणि तो लवकरच अटकेमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे पोलीस कधी करू शकतात, पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर करू शकतात. आता प्रश्न उभा राहिलाय की हे गुन्हेच घडू नये म्हणून आपण प्रतिबंधक कारवाई, कारण का कालच्या घटनेतला जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार होता, चेन स्नॅकर होता, चोर होता, जर्सी होता. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या महिला सुरक्षित करण्यासाठी सर्व सामाजिक समाजसेविका असतील किंवा सर्व राजकीय जे आमचे बंधू असतील, यांनी सगळ्यांनी एकत्रित करून आपलं शहर जपलं पाहिजे. कुणी एकावर आपल्याला ती टाकून उपयोगाचीच नाही, कारण का पोलिसांना सुद्धा कायद्याने मर्यादा आहेत. समजा पोलिसांनी कुणाला शिक्षा दिली, रुपालीताई, कधी कधी अशा काही घटना असतात की महिला तक्रार करतात, मात्र त्यानंतर त्या आरोपीवरती कारवाई होते किंवा ते आरोपी जामिनावर सुटतात किंवा एका शिक्षा भोगल्यानंतर ते बाहेर पडतात आणि सूड उगारतात. तर अशा सुद्धा या घटना काही काही समोर येतात, त्यावेळेस काय आपण सांगाल? ज्यावेळी अशा घटना घडतात, एक लक्षात घ्या, महिलांनी न घाबरता तर पहिली तक्रार करणं गरजेचं आहे. जामिनावर तो कधी सुटतो, जेव्हा तो जेलमध्ये जाऊन महिना 15 दिवस ज्या पद्धतीचा गुन्हा आहे त्याच्यानुसार नंतर सुटतो, लगेच सुटत नाही. पण तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, त्या आरोपीला ती पोलीस कस्टडी, ते जेल, नरक यातना असतात. तुम्ही असं समजू नका की पोलीस तिथं फार त्यांना चांगली, कारण का प्रत्येक पोलिसाचे डिपार्टमेंट वेगवेगळे. अटक झाल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत जातो, न्यायालयीन कोठडीमधले पोलीस वेगळेच, ते काही सतत एका पोलिसांच्या संपर्कात नसतात. त्याच्यामुळे जो परत वार करतो किंवा परत ही घटना करण्याचं करतो तो विकृत गुन्हेगार असतो. त्याच्यावर सुद्धा आपण रीतसर अर्ज तक्रार देऊन त्यांचा बेल कॅन्सल करू शकतो, त्यांना 1-1 वर्षासाठी जेलला टाकू शकतो. या पोलिसांच्या वायनरी पॉवर आहेत ना, पण आपणही तक्रार द्यायला तिथं जायला पाहिजे. आणि महिला सुरक्षिततेच्या बाबतीत तो नो कॉम्प्रोमाइज. आता ही झाली सरकारची आणि प्रशासन पोलिसांची भूमिका. मी पुढे जाऊन आता महिला म्हणून सांगते, महिलांना तुम्हीच स्वतः सक्षम राहिलं पाहिजे. तुम्हीच दुर्गा, तुम्हीच काली, तुम्हीच सरस्वती आहात. कोणीतरी रक्षण करायला येणार. म्हणजे मी या महिलेचं कौतुक करेल की तिने उडी मारून 2 किलोमीटर पोलीस चौकीमध्ये गेली. तिच्यावर अतिप्रसंग होण्याच्या आधीच तिला लक्षात आलं की आपण ज्या गाडीत बसलेलो ती व्यक्ती चुकीची आहे. तेवढं प्रसंग धाम ठेवणं गरजेचं आहे. आपण आपली रक्षा करण्यास सक्षम बनूया आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर जबर शिक्षा त्यांना देऊया. धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.